जगभरात थैमान घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला आता कोकणातल्या गावात धडकलाय। सिंधुदुर्गमध्ये मळेवाड ग्रामपंचायतीचा डाटा हॅक झालाय आणि हा डाटा मिळवण्यासाठी $300 मागणी करण्यात आली आहे। रॅन्समवेअर व्हायरसच्या हल्ल्यानं कोकणामध्ये सध्या खळबळ माजली आहे। मळेवाड ग्रामपंचायतीचा ऑनलाईन डाटा लॉक झालाय। सायबर हल्ल्याने कोकणात खळबळ माजली। डाटा मिळवण्यासाठी $300 मागणी करण्यात आली आहे। सिंधुदुर्गातल्या मळेवाड ग्रामपंचायतीचा हा डाटा हॅक करण्यात आलाय। हा डाटा पुन्हा देण्यासाठी $300 मागणी करण्यात आली असून त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे। कोकणातला हा पहिलाच सायबर हल्ला आहे। या हल्ल्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे रेकॉर्ड्स गायब होण्याचीही भीती व्यक्त केली जाते। ग्रामपंचायतीत यंत्रणा अपडेट करताना ही बाब लक्षात आली आहे। त्यामुळे ऑफलाईन डाटा लॉक झालाय, त्यामुळे सर्व कामं ठप्प झाली आहेत। याबाबतची माहिती मळेवाड ग्रामपंचायतीला मिळताच याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे, पण या सायबर हल्ल्यामुळे कोकणात खळबळ माजली आहे। एक मोठा सायबर हल्ला आपण बघतोय। सध्या रॅन्समवेअर व्हायरसमुळे सगळीकडेच चिंतेचं वातावरण आहे। तर हा रॅन्समवेअर व्हायरस आता कोकणातल्या गावात जाऊन धडकलाय आणि या ठिकाणी मोठी खळबळ माजली आहे, कारण या ठिकाणचा मोठा डाटा जो आहे तो लॉक झालेला आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी विकास गावकर आपल्याला अधिक माहिती देतात। विकास, काय अधिक माहिती आहे? मळेवाडमध्ये ही घटना घडली आणि कोकणातील हा पहिलाच बघितलं तर अशा प्रकारचा सायबर हल्ला आहे आणि त्यामुळे एकूणच जर बघितलं तर प्रशासनामध्ये हलचल माजलेली आहे। तशा प्रकारच्या तक्रार आता दाखल झालेली आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर अशा प्रकारचा जो सायबर हल्ला आहे हा पहिलाच झाल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर एकूणच घबराट पसरलेली आहे आणि सावंतवाडीमध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे। एकूणच जर बघितलं आता नक्कीच, तर या प्रकरणाची चौकशी करण्याचं काम सध्या सुरू आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।